नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर SSP स्टडी पॉईंट मराठीवर। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आहेत। हे प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या फायदेशीर असेल। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, मध्य प्रदेशात पन्ना हे महत्त्वाचे ठिकाण असून ते खालीलपैकी कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? मध्य प्रदेशात पन्ना हे महत्त्वाचे ठिकाण आहे, ते कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ते हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे। याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब। पुढचा प्रश्न आहे, केप ऑफ गुड होप मार्गाने भारताचा समुद्री मार्ग कोणी शोधला? तर याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक वास्को दी गामा यांनी शोधला आहे। पुढचा प्रश्न आहे, ऑक्सफोर्ड डिक्शनरीने 2020चा हिंदी शब्द म्हणून कोणता शब्द घोषित केला आहे? ऑक्सफोर्ड डिक्शनरीने 2020चा हिंदी शब्द म्हणून कोणता शब्द घोषित केला आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, आत्मनिर्भरता हा शब्द घोषित केला आहे ऑक्सफोर्ड डिक्शनरीने 2020चा हिंदी शब्द। पुढचा प्रश्न आहे, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीत कोणाची अध्यक्षपदी निवड झाली आहे? बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीत कोणाची अध्यक्षपदी निवड झाली आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, अजय सिंग यांची निवड झाली आहे। पुढचा प्रश्न पाहूया, शुभदर्शनी त्रिपाठी यांची कोणत्या देशातील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? शुभदर्शनी त्रिपाठी यांची कोणत्या देशातील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ते देश कोणता आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, कझाकिस्तान या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले इग्लू कॅफे कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात बनवला गेला आहे? ते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सांगायचं आहे तुम्हाला, जिथे भारतातील पहिले इग्लू कॅफे बनवला गेला आहे। यासाठी 4 पर्याय दिले, 4 पर्यायापैकी बरोबर उत्तर सांगायचं आहे, तर याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क, जम्मू काश्मीर। पुढचा प्रश्न आहे, भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत कधी भाग घेतला? भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत कधी भाग घेतला? ते वर्ष सांगायचं आहे, कोणत्या वर्षी भाग घेतला? तर ते वर्ष आहे 1920। याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड। पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी वर्ल्ड वेटलँड डे कधी साजरा केला जातो? वर्ल्ड वेटलँड डे कधी साजरा केला जातो? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 2 फेब्रुवारी रोजी वर्ल्ड वेटलँड डे साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या नवीन सरन्यायाधीशाचे नाव काय आहे? भारताच्या नवीन सरन्यायाधीशाचे नाव काय आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, NV रमन्ना हे भारताच्या नवीन सरन्यायाधीशाचे नाव आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संसदेत लोकलेखा समितीचे अध्यक्ष असतात, कोण असतात? भारतीय संसदेत लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण असतात? यासाठी 4 पर्याय दिले, 4 पर्यायापैकी बरोबर उत्तर सांगायचं आहे। त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, विरोधी पक्षाचे नेते हे लोकलेखा समितीचे अध्यक्ष असतात संसदेत। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो? असा कोणता प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये वर्षभर पाऊस पडतो? यासाठी 4 पर्याय दिले, 4 पर्यायापैकी बरोबर उत्तर सांगायचं आहे। त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, विषुववृत्त प्रदेशामध्ये। पुढचा प्रश्न आहे, तंबाखूचा धूर आरोग्यासाठी हानिकारक आहे, कारण त्यात काय असते? तंबाखूचा धूर आरोग्यास हानिकारक आहे, कारण त्यात असते काय असते? त्याच्या बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क, निकोटीन असते त्यामध्ये। पुढचा प्रश्न आहे, जागतिक संगीत दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? जागतिक संगीत दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, 21 जून ला साजरा केला जातो जागतिक संगीत दिन। पुढचा प्रश्न आहे, 19 एप्रिल रोजी कोणता दिवस जगभरात साजरा केला जातो? 19 एप्रिल हा दिवस जगभरात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या मीराबाई चानूने आशियाई स्पर्धेत किती किलोग्रॅम वजन उचलून एक नवीन विश्वविक्रम केला आहे?
त्याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. 119 किलो वजन उचलून हा विश्वविक्रम केला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीचे सहसंस्थापक चार्ल्स गेस्के यांचे नुकतेच निधन झाले? चार्ल्स गेस्के यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या कंपनीचे होते, सहसहाय्यक होते? तर ते होते अँडोबिया कंपनीचे. पुढचा प्रश्न आहे, जगभरात 22 एप्रिल हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? जगभरात 22 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो जगभरात 22 एप्रिल. पुढचा प्रश्न आहे, रात्रीचे अंधत्व कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होते? रात्रीचे अंधत्व कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होते? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रात्रीचे अंधत्व होते. पुढचा प्रश्न आहे, गिद्दा आणि भांगडा कोणत्या राज्यातील नृत्य आहेत? गिद्दा आणि भांगडा हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहेत? तर याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 पंजाब या राज्यातील आहेत. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे मे 2021चा ICC प्ले ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला मिळाला? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड मुशफिकुर रहीम यास मिळाला आहे. तो बांगलादेशचा खेळाडू आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भौगोलिकदृष्ट्या भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग. भौगोलिकदृष्ट्या भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग सांगायची आहे, तर ती आहे अरवली पर्वतरांग. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क. पुढचा प्रश्न आहे, दलाल स्टील कोठे आहे? जी दलाल स्टील आहे ते कोणत्या शहरामध्ये आहे ते सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक मुंबई ह्या शहरामध्ये दलाल स्टील आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे भाज्याचे किमान आधारभूत किंमत ठरवणारे भारतातील पहिले राज्य. भारतातील पहिले राज्य सांगायचं आहे. भाज्याची किमान आधारभूत किंमत ठरवणारे, तर ह्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क केरळ हे राज्य. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रक्तदाता दिन, त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक अ 14 जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? जागतिक महासागर दिन, त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब 8 जून रोजी जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच पेट्रोल आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाचे अध्यक्ष PNGRB. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 संजीव नंदल सहाय्य हे याचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या भारतीय वंशाच्या पत्रकाराला या वर्षीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे? 2021चा पुलित्झर पुरस्कार कोणाला मिळाला आहे जे भारतीय वंशाचे पत्रकार आहेत? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 मेघा राजगोपालन यांना मिळाला आहे 2021चा. पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? यासाठी 4 ग्रह दिले आहेत, तर याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब बुध हा ग्रह सूर्याच्या जवळचा ग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे? मानवी शरीराचा सर्वात मोठा अवयव, त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क यकृत. यकृत हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. पुढचा प्रश्न आहे, WTOचे मुख्यालय कोठे आहे? WTOचे मुख्यालय कोठे आहे? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब जिनिव्हा येथे WTOचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक उंचीचा धबधबा कोणता आहे? भारतातील सर्वाधिक उंचीचा धबधबा कोणता आहे? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंचीचा धबधबा आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला राईस बाउन म्हणून ओळखले जाते? भारतातील कोणत्या राज्याला राईस बाउन म्हणून ओळखले जाते? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक अ आंध्र प्रदेश या राज्याला ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात एकूण किती हाडे आहेत? मानवी शरीरात एकूण किती हाडे आहेत? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 206 हाडे मानवी शरीरामध्ये असतात.
पुढचा प्रश्न आहे, नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक हॉकी या खेळाशी संबंधित आहे नेहरू ट्रॉफी. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या कोणत्या शहरावर अणुबॉम्ब टाकून प्रचंड विध्वंस केला होता? 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या कोणत्या शहरावर अणुबॉम्ब टाकला होता? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, हिरोशिमा या शहरावर. पुढचा प्रश्न आहे, दुर्गा स्टील प्लॅन्ट कोणाच्या सहाय्याने स्थापन झाला? दुर्गा स्टील प्लॅन्ट कोणत्या देशाच्या सहकार्याने स्थापन करण्यात आला? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, ग्रेट ब्रिटन यांच्या सहकार्याने स्थापन करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, मिल्खा सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मिल्खा सिंग हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, धावपटू या खेळाशी संबंधित आहे. इथे एक धावपटू होते. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेचा शोध कोणी लावला? अमेरिकेचा शोध कोणी लावला? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, कोलंबस याने अमेरिकेचा शोध लावला. पुढचा प्रश्न आहे, जगनन्ना विद्या दिवाना योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे? जगनन्ना विद्या दिवाना ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? त्यांचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केली आहे. पुढचा प्रश्न आहे, कावीळ रोगाचा त्रास डॅशला होतो? कावीळ रोगाचा त्रास डॅशला होतो? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक यकृत या अवयवाला कावीळ रोगाचा त्रास होतो. पुढचा प्रश्न आहे, पोलिओ रोगाचा कोणत्या यंत्रणेवर परिणाम होतो? पोलिओ रोगाचा कोणत्या यंत्रणेवर परिणाम होतो? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क, मज्ज संस्था यावर परिणाम होतो पोलिओ रोगाचा. पुढचा प्रश्न आहे, संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्याचे माध्यम खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, दोन्ही पाणी व हवा यामार्फत संसर्गजन्य रोगाचा प्रसार होतो. पुढचा प्रश्न आहे, रेबीज हा रोग डॅश चावल्याने होतो? रेबीज हा रोग काय चावल्याने होतो? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक क, कुत्रा चावल्याने रेबीज हा रोग होतो. पुढचा प्रश्न आहे, क्षयरोग नावाचा आजार डॅशमुळे उद्भवतो? क्षयरोग नावाचा आजार डॅशमुळे उद्भवतो? याचं बराबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बॅक्टेरियामुळे क्षयरोग नावाचा आजार उद्भवतो. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले बिनविरोधी निवडून आलेले राष्ट्रपती कोण होते? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ड, नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रपती होते. पुढचा प्रश्न आहे, जागतिक NGO दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक NGO दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 12 एप्रिल रोजी जागतिक NGO दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, भूतानचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तिरंदाजी हा भूतान देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ते सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. पुढचा प्रश्न आहे ना या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुर्की देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तुर्की देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले. 4 पर्यायापैकी बरोबर उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि या प्रश्नाचं उत्तर पण कमेंट बॉक्समध्ये द्या.